जय शिवराय. नमस्कार. माझं नाव आहे तुषार जाधव. आज आहे 18 जानेवारी 2026. आज आम्ही वर्षाची सुरुवात करायचं म्हणून राजगड ह्या गडाच्या ट्रेकिंगसाठी आलो आहे. आज माझ्यासोबत आहेत चालत राहायचे सगळे सदस्य. आम्ही आता आहोत राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आणि हा जो परिसर आहे तो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदरबार. छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात जास्त काळ कोणत्या जागेवर गेला असेल तर तो हा जागेवर गेलाय. आता जर आपण बघत असाल तर आजूबाजूला खूप छान म्हणजे खूपच जबरदस्त साहित्य दिसतोय. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला स्वराज्याच्या पहिल्या राजधानीवरून स्वराज्याची दुसरी राजधानी दिसते. तो आहे दुर्गेश्वर रायगड. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल तर त्याच्या साईडला थोडा गेला तर तो एक टिंगोसा बाहेर आलाय. तो आहे लिंगाणा आणि त्याच्या साईडला पसरलेला तो पठार आहे, त्याला म्हणायचं तो आहे रायलेन पठार. त्याच्या मागं तुम्हाला दिसत असेल तर तो कोकण दिवा पण आपल्याला दिसतोय. त्याच्या साईडला आपल्याला हा दिसतोय तोरणा किल्ला, छत्रपतींनी जिंकलेला सगळ्यात पहिल्यांदा किल्ला हा तो म्हणजे तोरणा, ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंडगड हे नाव दिलं. त्याबरोबर आपण बघत असाल तिथं आहे कोंढाणा म्हणजे सिंहगड. त्याबरोबर आपल्याला मागे बघत असाल तर छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थान दिसेल, ते म्हणजे किल्ले पुरंदर. आणि त्याबरोबर ह्या साईडला जर तुम्ही आलात तर ह्या साईडला किल्ले रोहिडा पण आपल्याला स्पष्ट दिसतोय. वेळवंटी नदीचं खोरं आणि भाडगर धरणाचं बॅकवॉटर हे पूर्ण इथं पसरलेलं आहे. आणि ह्या साईडला अशक्य असा सुंदर सह्याद्री. आणि राजगडावर येणं हे खूप भाग्याचं काम असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्थापत्यकलेचा सगळ्यात जबरदस्त नमुना म्हणजे ही संजीवनी वाची. खूप जबरदस्त तिहेरी चिलकती तटबंदीनं सजवलेली. राजगडावर येणं हे खूप सौभाग्याचं असतं. हे असं म्हटलं जातं की ह्याशिवाय जीवन पूर्ण होत नाही. त्यामुळं प्रत्येकाने एकदा तरी ह्या राजगडाची वारी केलीच पाहिजे. धन्यवाद. जय शिवराय.